शांती. नवरात्रीच्या सर्व दर्शकांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीमध्ये ज्या 9 दुर्गांची आपण पूजा करतो त्या देवींना अष्टभुजाधारी असं म्हटलं जातं. आणि या अष्टभुजाधारी देवीचं आपण पूजन करत तिच्याकडून आशीर्वादाची कामना करत असतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, या देवींना अष्टभुजा असतात का? जर अष्टभुजाधारी कोणी व्यक्ती असेल तर ती आपले नित्यकर्म कशा पद्धतीने करू शकेल? आज सामान्य मानवाची अशी एक भावना आहे की देवींना खूप कामं होती आणि खूप कामं करण्यासाठी म्हणून इतकी हात होती. ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्याला म्हणतो की पटकन कार्य उरक, तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो मला 2च हात आहेत, 4 हात नाही. जास्त हात असल्यानंतर कार्य करण्यामध्ये आणखी जास्त कन्फ्युजन होईल. देवींना हे जे 8 हात दर्शवण्यात आलेला आहे हे सिंबॉलिक आहे. त्यामध्ये फार मोठी आध्यात्मिक भावना दडलेली आहे. खरोखर जर 8 हात जर असतील तर आपल्याला कार्य करणं अवघड होईल. तर या 8 हातांचा भावार्थ असा आहे, देवी यांच्यामध्ये अनेक शक्त्या होत्या आणि शक्तीचं प्रदर्शन नेहमी हाताद्वारे, भुजांद्वारे दर्शविलं जातं. तर देवींमध्ये ज्या अष्टशक्त्या होत्या, ज्या अष्टशक्तींच्या द्वारे देवींनी दुष्टांचा किंवा असुरांचा संहार केलेला आहे, तर त्या शक्तींना भुजांद्वारे प्रदर्शित केलेला आहे. आणि शक्ती ही आत्मबळाची निशाणी आहे. देवींच्या जीवनामध्ये त्यांनी अष्टशक्ती आत्मसात केलेल्या होत्या आणि या आत्मबळाच्या आधारेच दुष्टांचा नाश करणं सहज शक्य आहे. कारण हे युद्ध म्हणजे कोणतं शारीरिक युद्ध नसून हे युद्ध आत्मिक युद्ध आहे. त्यासाठी आत्मशक्तींचा विकास, त्याचं प्रतीक भौतिकरित्या अष्टभुजा दर्शवण्यात आलेल्या आहेत. देवींना सुंदर अलंकाराने सुशोभित केलं जातं. तर देवींच्या हातामध्ये जे अलंकार दर्शवण्यात आलेला आहे ते आहे स्वदर्शन चक्र, गदा, तलवार, एक हातमध्ये ज्योती म्हणून तिला ज्योतावाली माता असं म्हटलं जातं, एक हात वरदानी, एका हातामध्ये कमळाचं फूल, एका हातामध्ये शंख. अशा 8 भुजांमध्ये हे 8 अलंकार दर्शवण्यात आलेले आहे. त्यापैकी पहिलं अलंकार स्वदर्शन चक्र. तर स्वदर्शन चक्र म्हणजे स्वतःचं आत्मदर्शन करणं, आत्मचिंतन करण्याचं प्रतीक आहे. ज्यावेळेस आपण स्वतःचं आत्मचिंतन करू, या चिंतनात मग्न हो, तर आपोआपच आपल्यामधल्या दुष्ट वृत्ती संपून जाईल किंवा आपली स्वार्थ भावना संपून जाईल आणि प्रत्येकाबद्दल एक शुद्ध आणि शुभ भावना जागृत होईल. तर त्याचंच प्रतीक म्हणून देवींच्या हातात स्वदर्शन चक्र दिलेलं आहे. म्हणूनच म्हटलं जातं या चक्राच्या आधारे राक्षसांचा गळा कापलेला आहे. त्यानंतर देवीच्या हातामध्ये गदा असतो. गदा हे दृढ निश्चयाचं प्रतीक आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काही घडायचंय, एखादं लक्ष मिळवायचंय, तिथपर्यंत पोचायचंय, भरपूर यश मिळवायचं आहे, तर त्यासाठी दृढतेची आवश्यकता असते. आणि हे दृढतेचं बळ आपल्यामध्ये कुठून येऊ शकतं, तर ते ध्यान प्रक्रियेने येऊ शकतं. जितकं आपण ईश्वराचं ध्यान करतो, तर त्या ध्यान अभ्यासाने आपल्यामध्ये आपल्या लक्ष्यावर केंद्रित होण्यासाठी, लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी दृढ शक्तीची आवश्यकता असते ती आपल्यामध्ये ईशचिंतनाने येऊ शकते. आणि त्याचंच प्रतीक त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये ज्या दृढ होत्या, त्याचं प्रतीक म्हणून देवीच्या एका हातामध्ये गदा दिलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या हातामध्ये धनुष्य असतं. तर धनुष्य जे आहे हे एखाद्या गोष्टीवर स्वतःचं संपूर्ण फोकस केंद्रित करणं त्याचं प्रतीक आहे. म्हणूनच ज्यावेळेस धनुष्य बाण वापरला जातो, प्रयोग केला जातो, तर प्रयोगाच्या आधी जिथं हा बाण साधायचा आहे तिथे पूर्ण लक्ष केंद्रित केलं जातं. त्या ठिकाणी स्वतःला फोकस व्हावं लागतं. ह्याचा अर्थ असा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे,
भरपूर प्रगती करायची आहे, तर त्यासाठी स्वतःचं एक लक्ष ठरवायचं आहे. स्वतःच्या जीवनाचा पर्पज काय आहे ते डिसाईड करायचं आहे आणि त्याच्यावर स्वतःला फोकस करायचा आहे. आपण फार मल्टीटास्किंग होण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु एका गोष्टीवर फोकस केल्याने आपण ते कार्य व्यवस्थितरित्या करत असतो. म्हणून देवींना सुद्धा एक एक गुणांमध्ये विशेष दर्शवलेला आहे. दुर्गुणांना मिटवणारी दुर्गा, विद्येची देवी सरस्वती, उमंग उत्साह वाढवणारी उमादेवी. म्हणजे देवींमध्ये सर्व शक्ती होत्या, परंतु विशेष एका गुणामध्ये प्रखर फोकस त्यांचा होता. तर त्याचंच प्रतीक म्हणून हातामध्ये हे धनुष्यबाण दिलेलं आहे. तिच्या 4थ्या हातामध्ये ज्योत असते, म्हणून तिला ज्योतावाली माता असं म्हटलं जातं. ज्योत म्हणजे प्रकाश, जिचं स्वतःचं जीवन सद्गुणाने सद्ज्ञानाने प्रकाशित आहे. अशी व्यक्तीच दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रकाश भरू शकते, सद्बुद्धी आणि दिव्य गुणांचा प्रकाश भरू शकते. त्यानंतर देवीच्या एका हातात खड्ग म्हणजे तलवार असतं. तलवार हे कापण्याचं प्रतीक आहे. तर आपल्या जीवनामध्ये जे काही बंधनं आहेत, जी बंधनं आपल्याला सत्मार्गी जाण्यामध्ये बाधक आहेत, अशी बंधनं आपल्याला कापायची आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं बंधन म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाचं बंधन, आपल्या स्वभावाचं बंधन. जे आपण म्हणतो की माझी फार इच्छा आहे हे सत्कार्य करायचं, परंतु कुठंतरी आपलाच स्वभाव आपल्याला नडतो, जे आपण त्या सत्कार्यात अग्रेसर होऊ शकत नाही. आणि तलवाराची धार विशेष आवश्यक असते. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये परमात्म शक्तींची धार आवश्यक आहे. त्या परमात्म शक्ती आणि सद्ज्ञानाची धारच आपल्या नडणाऱ्या स्वभावाला, नडणाऱ्या स्वभावाच्या बंधनाला सहज कापू शकेल. त्यानंतर देवीच्या एका हातात कमळाचं फूल असतं. कमळ फूल हे चिखल काईमध्ये उगवणारं आणि असं फूल देवींच्या हातामध्ये दिलं जातं, किंवा कित्येकदा देवी मातेला या कमळ फुलावर आसीत दाखवलं जातं. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, फुलावर कोणी बसू शकतं का? नाही. परंतु या मागचा आध्यात्मिक भाव काय आहे? कमळाचं फूल आणि त्याचं सौंदर्य इतकं विशेष आहे. ते चिखलात राहून, काईमध्ये राहून सुद्धा त्या चिखलाचा किंवा मातीचा आपल्यावर जरा सुद्धा इफेक्ट होऊ देत नाही. चिखलापासून न्यारं आहे आणि सगळ्यांसाठी, सगळ्यांना प्रेमात पाडणारं असं ते फूल आहे. आणि असेच हे देवी देवता सुद्धा आहेत. त्यांचं जीवन सुद्धा इतक्या दिव्यते आणि पवित्रतेने भरलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक इंद्रियांचं जे वर्णन आहे ते सुद्धा कमळ फुलासोबत केलं जातं. त्यांच्या इंद्रियांसाठी म्हटलं जातं, देवतांचे नयन कमल नयन आहेत, कमल हस्त आहे, कमल मुख आहे. म्हणजे इतकं पवित्र आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्गंधी किंवा दुर्व्यवहार नाही, चिखल किंवा काईचा असर नाही. अशा या देवी माता सगळ्यांपासून न्याऱ्या, सगळ्या वाईटांपासून न्याऱ्या, परंतु सर्वांसाठी अति स्नेही, अति प्रेमळ वाटणाऱ्या, अति सन्माननीय वाटणाऱ्या आहेत. आणि म्हणून त्यांच्या एक एक इंद्रियांचं वर्णन ह्या कमळ फुलासोबत केलेलं आहे. त्यानंतर त्यांचा एक हात वरदानी हात आहे. तर वरदानी हात म्हणजे देण्याचं प्रतीक, आशीर्वाद देण्याचं प्रतीक आहे. देवी दररोज प्रत्येकाला फक्त देतच आहेत आणि देण्यासाठीच आहेत. देवीच्या समोर एखादा भक्त अनेक मन सोनं दान करून जातो आणि एखादा भक्त असाही येऊन जातो जो तिथलंच उचलून आपल्या खिशात घालूनही जात असतो. अशाही वृत्तीचे लोक मंदिरात येत असतात. परंतु देवी माताचा दृष्टिकोन प्रत्येक भक्तांसाठी एकसारखा आहे आणि ती तिच्या कर्तव्यात मात्र सदैव तत्पर आहे. तिचं कर्तव्य आहे, तिची भावना आहे, प्रत्येकाला सद्बुद्धी मिळो, प्रत्येकाचं कल्याण हो, प्रत्येकाचं भलं हो. आणि हेच आशीर्वाद ती कायम स्वरूपी सर्वांना देत राहते. बाकी ज्यांनी जसे कर्म केले त्या कर्माचं फळ तर ज्याला त्याला भोगावंच लागणार आहे. त्या कर्मासाठी
देवी माता सर्वांना सत्कर्म करण्यासाठी सद्बुद्धीचं वरदान देते. प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होण्याचं वरदान ती देत असते. आणि शेवटचं तिच्या 8व्या हातामध्ये शंख असतं. शंख वाजवल्याने फुफ्फुसांचा एक चांगला व्यायाम होतो. आणि त्याचबरोबर मंदिरांमध्ये सकाळ सकाळी शंख वाजवण्यात येतं. तर शंख हे जागृतीचं प्रतीक आहे. सर्वांमध्ये एक नवी जागृती आणण्याचा प्रयत्न म्हणून हे शंख वाजवला जातो. आणि ती नवी जागृती म्हणजे कोणती? ज्यावेळेस आपणही आपल्या जीवनामध्ये सद्गुणांची धारणा करतो, आपण सत्कार्यात जुडतो, तर आपलं जीवनच शंखाप्रमाणे ध्वनी करायला लागतं. जेव्हा आपण स्वतःमध्ये अध्यात्माची, सद्गुणांची जागृती आणतो, त्या आधारे जीवनच एक शंख बनतं. आणि त्याचं प्रतीक म्हणून देवी मातेच्या हातात शंख दिलेला आहे. तर आपणही आपलं जीवन अष्टशक्तींनी संपन्न करूया. ईश्वराशी जुडून दैनंदिन जीवनामध्ये युजफुल अशा या अष्टशक्ती धारण करूया. आणि या सद्गुणांना धारण करून आपणही अलंकारधारी बनून स्वतःचं जीवन दिव्यतेने संपन्न करूया. ओम शांती.